लिखा है हाथों की लकीरों में तेरा तू आणि राधिका वहिनी तुमचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. अरे यार आनंद, हे काय डोक्यात भरलेस यार माझ्या. काहीतरी उगाच डोक्यात भरतो, काही बोलतो, आपला जस्ट थॉट आला म्हणे. नाही यार, मी अजूनही देवाजवळ प्रार्थना करतो गुरु आणि राधाचं चांगलं होऊ दे. नाही यार आनंद, नाही. हे बघ, मी राधाला समजावतो, गुरुचा विचार सोडून दे, गुरुचा नाद सोडून दे. याचा अर्थ असा नाही ना की राधा बद्दल मला नेमकं काय वाटतं. इट्स लाईक नाही यार आनंद, नाही नाही नाही. हे बघ, राधा असेल किंवा काय गुरु असेल, दोघांचंही चांगलंच व्हायला पाहिजे ना. म्हणजे आता गुरु घाणेरडा वागतोय, मला प्रचंड राग येतोय गुरुचा, पण यार कॉलेज पासूनचा मित्र आहे ना माझा तो. मी त्याच्यावर चिडतो, रागावतो, याचा अर्थ पण जवळच्याच माणसावर रागावतो किंवा चिडतो तसंच मी गुरुवर चिडतो. मला आता एवढंच माहितीये की राधा आणि गुरु दोघांचंही ना भलं व्हायला पाहिजे, चांगलं होऊ दे, दोघांचंही चांगलं होऊ दे. त्यांचा काही असलं तरी होऊ दे, चांगलं होऊ दे. गुड मॉर्निंग सुनबाई. बाबा या 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 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला बाबा. हा, आज आपले दूधवाले दादा तुमची आठवण काढत होते सकाळी. बसा बसा. इतकी वर्ष करायची काय. अरे वा वा वा, बाबा आलात. वा वा, कशी होती फ्लाईट. फ्लाईट कशी असणार आहे, 1.25 तासाची फ्लाईट. बाबा पाणी. दमून आला असाल ना. हे पाणी द्या. आणि चहा टाकतोच मी लगेच. नाही, ते फ्लाईट मध्ये किंवा एअरपोर्टला ते मशीनचं बरं नाही वाटत. चहा ठेवतो मी. आई बाबा आलेत ग. ज्यांनी काल आई का आल्या होत्या इथे ऑफिसमध्ये. त्या शनायाशी बोलायला, आणि त्या खूप रिक्वेस्ट करत होत्या तिला. आय फेल्ट सो बॅड अबाउट इट. पण त्यांच्या समोर सुद्धा काय पर्याय. हे जे काही वागतायत आणि मुळात गुरु सर चुकतायत हे त्यांच्या आईना मान्यच नाहीये, कळतच नाही. त्यांच्या बाजूने विचार केला तर कदाचित त्यांचं वागणं बरोबरही आहे. म्हणजे त्यांचं वागणं मला पटतंय असं नाही, पण समजा त्यांच्या जागी माझी आई असते आणि गुरुसरांच्या जागी मी असतो तर कदाचित माझ्या आईने सुद्धा माझी बाजू घेतली असती. बट शनाया त्यांचं काही ऐकतच नव्हती. तिच्यात ना खूप जास्त ऍटिट्यूड आलाय आता. येस सर. तो उतरवायला लागेल. आणि ते पटकन करूया काहीतरी. येस सर, नक्की उतरेल. काल मॅमनी तिला इतकं काम दिलं होतं ना की तिची वाट लागली. हो ना. तिला कसं जमणार एकूण कसं जमलं काय नाही, राधिका वहिनी कसं जमतं हे बघ तू. बघा, सो युअर ऑन टाइम टुडे. दॅट्स गुड. अरे जेनी, असं काय म्हणजे तिने काल जे राधिका मॅडमनी काम दिलंय ते खूप मनावर घेतलंय म्हणून. पण जमतंय का. हे कॅल्क्युलेटर, तू अजूनही हे 200 रुपीज वालेच कपडे घालतेस का. यू नो व्हॉट, यू डोंट वरी अबाउट मी. इनफॅक्ट तू ना स्वतःची काळजी कर. बिकॉज आय गेस तुझ्या बॉसने तुला सोडल्यापासून तुझं शॉपिंग बंद झालंय. सो तुला लेटेस्ट ब्रँड्स, फॅशन याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नसेल, इजंट इट. बट डोंट वरी, तुला काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा. आय रिअली हेल्प यू आउट विथ दॅट. अरे वा 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 ज्यानी, क्या बात आहे. नाही म्हणजे तुला ऐकवलं म्हणून नाही, खरंच खूप छान दिसतेस. क्या बात आहे. वा वा वा, एकदम हिरोईन दिसतेस तू. हा बघ, ती पण एकदम अशी ती ऍक्ट्रेस सारखी दिसते. त्या ऍक्ट्रेसला मराठीमध्ये काय म्हणतो आपण ऍक्ट्रेसला. नायिका. हा करेक्ट. म्हणजे नायिका नाही दिसत एक्झॅक्टली, पण ते ते असं मसाला असं असं करतात त्यांना काय बोलतो आपण. कमलाबाई.
अरे कमलाबाई करतात. प्रोनाव तू काय प्रॉपर नाऊन घेतोयस? ते असं करतात ना त्याच्या. मे आय कम इन? हो येस कम इन या बसा प्लीज. थँक्यू. बोलवलं मला? हो काही काम होतं का? हो खूपच महत्वाचं काम आहे आणि म्हणूनच ते तुम्ही करावं असं मला वाटतं. काय काम आहे? तुमच्या आवडीचं काम आहे. म्हणजे क्लायंटला भेटून आपल्या प्रॉडक्टची सगळी माहिती द्यायची आणि डील पक्का करायचं. गुड, करतो मी. पण क्लायंट कोण आहे? हां त्या संदर्भातले सगळे डिटेल्स मी तुम्हाला मेल केलेले आहेत, तपासून घ्या. ओके. हां मिस्टर सुभेदार एक मिनिट. तुम्ही ALF मध्ये असल्यापासून म्हणजे अगदी नवखे असल्यापासून मी तुम्हाला पाहत आलोय. त्यावेळेला अतिशय जिद्दीने कॉन्फिडन्सने तुम्ही काम करायचं आणि तीच जिद्द तोच कॉन्फिडन्स मला इथे अपेक्षित आहे. एनिवे मी आता आनंद आणि राधिका मॅडम बरोबर बिझनेस लंचला चाललोय. तुम्ही या प्रपोजलचा अभ्यास करून ठेवा, नंतर आपण बोलूया. ओके ओके. ओके येतो मी. मला सांगतायत अभ्यास करायला. याचा काय स्टडी करायचा आहे? असली 10 प्रपोजल्स एकटा हँडल करतो मी. पण हीच चांगली संधी आहे. शनायाला बाहेर घेऊन जाता येईल, तिला खुश करता येईल. वा. बस अगं पुरे. हा. जेवण पोटभर झालं बा. तुझ्या हाताला चव आहे ग. बस झालं, पुरे झालं कौतुक. बरं काय सांगतो? नाही ना, मुलं घरी नसली का नाही की घशाखाली घास उतरत नाही. मुलं असली की कसं असते, गप्पा टप्पा होते, 4 घास जास्त जाते. आता का ही दोघेही जाते ऑफिसात, अथर्व आपल्या शाळेमध्ये, शाळेमधून आल्यानंतर क्लास, क्लास नंतर मग बाहेर खेळणार. बापा बापा एवढा थकून जाते का नाही, रात्री मग लवकर झोपते ना. बरं झालं बा तुम्ही आलात, नाहीतर तू पार मला बापरे खाऊन टाकायची. बरं मला काय वाटतं, तुझा दुपारचा वेळ जात नाही. हाव ना, काही कामं नसतात ना, त्यामुळे कसं रिकामं डोकं असलं की नको ते विचार येतात. त्यापेक्षा असं का करत नाही, तू एखादा छानसा क्लास लाव. बापा या वयामध्ये मी गायचा क्लास लावू? अरे शिकण्यामध्ये वयाचा काय संबंध, केव्हाही शिकू शकतो. आपले नानासाहेब बघ बरं, याही वयात मस्त फिरतात, काय लिहित असतात. नानी वहिनी आपल्या राधिकाच्या ऑफिसला जातात, कारखान्यात जातात. महाजनी वहिनी शिवणकाम करतात. मग आता मी का करू म्हणता तुम्ही? तू गाण्याचा क्लास लाव. का? मी गाणं शिकायचं का? तू गाण्याचा क्लास लाव, मी तबल्याचा क्लास लावतो. बरं सट्टा करता का? थट्टा नाही करत. खरं सांगू का, लहानपणापासून मला पण तबला शिकायची फार आवड होती. वेळच मिळाला नाही. आता शिकू. बर तुम्ही तबला शिका आणि मी गाणं शिकते. मग का करायचं? भजनी मंडळ काढायचं का? काढायला काय हरकत आहे, आवाज किती सुंदर आहे तुझा. ऐका. अरे या काय ऐकायचं म्हणताय सविता वहिनी? बसा.
फर्स्ट क्लास. अहो वहिनी साहेब काही नाही, मी हिला म्हटलं गाण्याचा क्लास लाव, दुपारी वेळ जात नाही, गाणं शिक, काय वाईट आहे त्यात? उत्तम कल्पना आहे. तर आईचे काही बोलून आले. अहो खरंच छान कल्पना आहे वहिनी. मीही येते तुमच्या बरोबर. थोडंफार शिकले मी गाणं. हो ना, खरंच दोघे जणी जा. काय वसंतराव, एकीला एक असली ना की त्यांचा वेळ पण जाईल हो. नाहीतर या म्हातारपणात घरी बसून काय करणार. बर बर बर, ते पाहू पुढचं पुढे. हॅलो सुभेदार मॅडम, वेलकम. आनंद शाह, हॅलो वेलकम. जेनी, वेलकम मॅम. हमसे पानवलकर सर. हो साहेब, हॅलो वेलकम. सर देताय ना बिल. हा. अरे अरे कुठे जाणार. राधिका बरं झालं तू भेटला. साहेब साहेब, बिलाचे पैसे कोण देणार. एक मिनिट तुम्ही थांबा. मी कुणाशी बोलतोय माहिती तरी का तुम्हाला? हा, राधिका मसाल्याच्या ओनर आहेत मिसेस राधिका सुभेदार. बायको आहे माझी, बायको. थांबा जरा, बोलतोय. काय काय झालंय काय? राधिका आय एम सो सॉरी. हे फार मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून तुला. बरं झालं तू आलीस का इथे. अगं काय झालं, तो माझा शशिकांत नावाचा मित्र आठवतोय का तुला? अगं आम्ही नाही, जाऊ दे ते महत्वाचं नाहीये. झालं असं की तो मला म्हणाला चल लंचला जाऊ म्हणून, आणि इथे आलो तर बिल न देता पळून गेला. हो काय बोलताय. अहो तुम्ही 4 जण तिकडे होतात. 4 जणांचं खाणं त्याने एकट्यानं खाल्लं आणि बिल माझ्या माथ्यावर मारलं ग. बरं मी दिलं असतं का बिल, म्हणजे देणारच होतो. हात खिशात घातला तर पाकिट मारलं होतं माझं. पाकिटच गायब. अहो आता तर काढलं होतं. अहो पैसे पण देत होतात. हो एक मिनिट, पाकिट माझं मारलं कुणीतरी भलत्याचं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला तुमचे पैसे देण्याची मतलब आहे ना? हो ओरडताय कोणावरती. एक तर पैसे तुम्ही दिले नाहीत, बिल तुम्ही भरलं नाही आणि मला ओरडताय. चला. एक मिनिट. यांचं जे बिल आहे ते माझ्या टेबलवरती द्या. या होतात म्हणून वाचलात. आता नेलं असतं भांडी घासायला. काय एक एक ऍक्टर भेटतात. चल चल निघ. राधिका सॉरी हा, हे सगळं एकदम इट इज व्हेरी एम्बॅरसिंग. पण कळलंय मला. ऑफिसला जा. हो नाही सर सॉरी हा, तुमची मीटिंग होती, मला माहिती महत्वाचं होतं. पण कळलंय सगळ्यांना. मिसेस सुभेदार मॅडम, हे काय सर्व? तो पर्सनल प्रॉब्लेम आहे. आपण मीटिंग सुरू करूया. ठीक आहे, आपण मीटिंग सुरू करूया. चला मॅडम. याला म्हणतात जशास तसे. राधिका तू माझा पगार अडवून ठेवला ना, बघ कसा सगळा खर्च टॅक्स सकट वसूल केला. काय बघताय, काम करा. हल्ली या हॉबी क्लासेस वाल्यांनी फी देखील किती वाढवली का? तेच तर सांगत होते ना मी तुम्हाला. काऊन बरं जायचं हॉबी क्लासला. म्हणजे जा, तुझा वेळ चांगला जाईल. वेळ चांगला जाते म्हणजे दोघांची नाव टाकलीत तुम्ही पण, माझं नाही पण ग. आणि तुमचंही पण. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्या तरुण वेळी आणि आता किती फरक पडला पैशांमध्ये. अरे वा वा, ते तर आहे. काय तरुणपणच्या गोष्टी चालल्यात रोमॅन्टिक. मला पण कळू दे की काय. आला. अरे काय झालं माहितीये का सौमित्र, आज मी आणि ही आम्ही दोघांनी जाऊन हॉबी क्लास मध्ये नाव नोंदवलं. अरे वा. कुठे हॉबी क्लास? हो मग यात काय रोमांस आहे बाबा? यातच तर खरा रोमांस आहे. हा? मी तबला शिकणार आणि ही गाणं. अच्छा असा. ओ मेरी जहर जमी. आपण आता मैफिलच रंगवून टाकूया काय. बरं पोट्टा का म्हणून झाला ना. अजून कशात काही नाही आणि टोपी घातली आणि डोक्यावर. तुला सांगू का, मीला ते सांगत होतो की अरे आमच्या वेळेला की आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा 2 रुपयामध्ये गाण्याचे क्लासेस व्हायचे. 2 रुपये? हो, मला वाटतं तबल्याचे पण तेवढंच येत असणार तेव्हा. अरे तर का हो? गेले ना आता पण ते दिवस. 30-35 वर्षांपूर्वीचा काळ सांगतायत बा.
आजकाल हॉबीला फार महत्व असते बरं. अथर्वच्या शाळेमध्ये की नाही एखादी तुला एक्स्ट्रा हॉबी येत असेल का नाही की त्याचे मार्क देते. हो म्हणजे नॉर्मलच झालंय आता. आर्ट्सला स्पोर्ट्सला सगळीकडे मार्क आहेत आता. मग आम्ही का करावं बरं? आम्ही का करायचं? या वयामध्ये कोण दाखवायचे मार्क? काय आई हे काय बोलताय तुम्ही? वयाचा काय संबंध आहे तिथे? हा? अरे आपल्या मनाला जे आवडतं ते करावं ना. वयाचा काय संबंध आहे हो की नाही? आता राधाचं मी तिला अत्यंत आवडीने त्या डान्स क्लासला घेऊन गेलो होतो अमेरिकेला जायच्या आधी. काय नाही अर्धवट सोडून दिला तिने. अरे पण तिला वेळ कुठे आहे? किती व्यस्त असते. काय बाबा तुम्ही काय बोलताय? इच्छा आहे तर मार्ग पण सापडतो ना. बरं बाबा तू आलायस ना आता तिला समजावून सांग. हा समजावणारच आहे मी तिला. अरे वा सौमित्र, आला पाय गुरु. काय कधी आलास? दे. अगं आई अगं, तू कुठे घेतेस बॅग? मी ठेवतो ना नंतर. पाणी देऊ का? पाणी दे. आई काही नको. आता तो एवढ्या दिवसांनी आला त्याच्याकडे लक्ष दे की. काय म्हणतो सौमित्र? आव ना. आता त्याला वेळ भेटते का आपल्याकडे यायला? सांगा बरं. आधी कसा आई 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 सारखं आपला माझ्या पुढे मागे असायचा का नाही? आणि आता आला की डायरेक्ट नानाजींच्या फ्लॅट मध्ये घुसते. हो नाही नाही आई असं काही नाही हो. मग का? अहो त्यांच्याकडे बागकाम बघायला जातो. आता बालपण आहे ना छोटस त्याच्याशी खेळायला मजा येते आणि नानांना गप्पा मारायला आवडतात म्हणून जातो. बाळाबरोबर खेळायला आवडते ना मग लग्न करायचं. काय आहे थँक्यू सो मच. थँक्यू. जेनी आय एम नॉट सरप्राईज. मला खात्री आहे सगळं तुलाच लक्षात राहिलं असेल. सर मी तुमचा बर्थडे कधी विसरलीये का? सर सेलिब्रेशन झालं पाहिजे. अरे म्हणजे काय करूया ना पार्टी. देतो ना मी पार्टी. हो मी करते सगळं. केक केला ऑर्डर मी. काय म्हणतेस? कुठला केक? ब्लूबेरी चीज केक. तुमच्या सगळ्या फेवरेट गोष्टी मला बाय हार्ट आहेत सर. वाह वाह वाह. इसीलिए तो तुम मेरी फेवरेट हो जेनी. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हे काय आज एकदम वेळेत? सर मी आता रोजच वेळेवर येणार. ओ विजिट. वाह वाह. अरे देखो देखो दुनिया का 9वा अजूबा शनाया स्वतः ऑफिस मध्ये वेळेत आली आहे. जेनी खरंच 9च वाजलेत ना? येस सर. तुम्ही माझं नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देऊ शकता. त्यामुळे हो करूया ना. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण तुझं नाव देऊया. पण त्याआधी जी उरलेली कामं आहेत ती संपूया का? संपवूया ना सर. हे काय? आज सरांचा बर्थडे. ओ हॅपी बर्थडे आनंद सर. थँक्यू सो मच. चला काम करूया. प्लीज. आज पार्टीला कोण नाही येणार याची पण लिस्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग आनंद भाऊजी. आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बहिणी. आनंद अरे त्यांनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. बरं आनंद भाऊजी आज मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी आणलंय काय? गोडाचं. काय असेल ओळखा. सांगा ना प्लीज. तुमच्या आवडीची खीर. अरे वा. श्रेयस आणि पानवलकर सर. मॅम ते ऑन द वे. पानवलकर सर आणि श्रेयस एकत्र येतात. ओके बरं आज सगळ्यांना माझ्याकडून लंच. असं. आणि तुम्हाला जर बोलवायचं असेल तुमच्या चौपट खाणाऱ्या मित्राला तर आजच बोलवू शकता. चला कामाला लागा. Yes, Yes, ma'am. चला मस्त खायचं प्यायचं. चला. मिस आज मी वेळेवर आले. मी प्रेझेंट आहे आणि आज मी सगळं काम पण संपवणार आहे. मी आनंद सरांना विश पण केलं. टॉन्ट न मारता. आय एम अ गुड गर्ल. ग्रेट. अरे मॅडम आल्या. या या चला 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 केक का बघा. अरे वा पर्पल केक. कोणाची choice आहे? जेनी. चला 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 चला. चल श्रेयस केक काप. नाही नाही सर केक मी खाणार आहे. तुम्ही कापणार आहात. तुमचा वाढदिवस आहे. ब्लूबेरी चीज केक बरोबर मला आठवतं. येस. हो
आम्ही जी ऑर्डर तो तिचाच आहे ना पहिला केक म्हणून. वा. काय मूर्खपणा चाललाय. मी बॉस असताना हे असले कौतुकाचे सोहळे नाही केले कधी. वेस्ट ऑफ टाइम नुसता. ए मी जुना मित्र आहे, आम्ही आहोत इथे. अरे यार म्हणजे काय. थँक्यू थँक्यू हॅपी बर्थडे. वहिनी घेते मी. ठीक आहे नाही ठीक आहे. नाही मला नको. म्हणजे मी आता सगळ्यात शेवटी घेईन, जेव्हा मला उरला तर मी खाणार, नाही तर नाही खाणार. का असं बोलतोय. तुम्ही सगळ्यांना द्या आधी. अरे यार काय रे तू पण. तिने आधी आणला होता ना केक म्हणून दिला आधी तुला. हे घे, तू पण घे. मला नको. अरे घे रे. सर वा 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 वा. ए ये ना इथे बाकीचे पीसेस कर सगळ्यांना दे. अरे वा. हॅलो. अरे यार मी नाही बोलू शकत सगळ्यांसमोर. सगळे जमा झालेत तिकडे. हिप्पोपोटामसचा बर्थडे आहे ना आज. अरे आपलं सिक्रेट आउट होईल ना. ओके मी लंच टाइमला येऊन भेटते. आता लंच टाइम होईल 15-20 मिनिट्स मध्ये. ठीक आहे ओके बाय. आलेच भेटते. बाय. खरं तर हे सगळे माझे लोक. पण आता काय राधिका बरोबर सेलिब्रेशन करतायत आणि इथे शनाई काही कामाची नाहीये. घे कर सुरुवात कर. हो करतो. बाकी जरा साधच बनवलंय बरं आज. काऊन? अहो आजारी आहे तो. हाताला लागले त्या म्हणून. अगं हाताला लागलाय, तोंडाला नाही. हा बरं काहीच्या काही विनोद करून आलाय तुम्ही तर. आता हाताला लागलं तर तो औषध नाही का घेत. मग औषध घेणाऱ्या माणसाने साधं जेवण जेवावं बरं. अगं पण औषध घेतोच ना तो, तसंच जेवण करेल. अहो आई ते मस्करी करताय, तुम्ही का सिरियसली घेताय. आणि हे साधं आहे काय, मस्त जेवण आहे हे. साधं आहे तुमचं काय आई. गुरु जसा माझ्यासाठी आहे का नाही तसंच तू. तसं नाही आई, आपल्याला फरक समजतो तो. ए राधा उगाच ते काहीतरी बोलते, ते चिडतील ना त्या. काही नाही हो असं काही नाहीये. तो पोट्ट कुठे गेलं ग. जेवायचं नाही का त्या. हो मग अशीच वरण भात खाल्ला, आता अभ्यासाला बसलाय. हा बरं पोट्ट. अभ्यासाची भारी आवड बरं त्याला आता. हो ना, आता आपला अभ्यास करतो. एकदम गुड बॉय झालाय. वा. काय सुनबाई, लहानपणी सगळीच मुलं गुड बॉय असतात आणि मोठी झाली ना की मग शिंग फुटतात. पण त्यातूनही थोडीफार मुलं गुड बॉय असतात मोठी झाल्यावरही, आपले सौमित्र सारखी. हो सौमित्र जमतंय ना तुला. अरे सौमित्र तुला अवघड जाते. मी तुला जरा पोळीचे तुकडे करून देतो. ए गुरु नाही 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 नाही. सुदे खायला सोपं जाईल तुला. अरे नको नको. बघ आपण आजारी असताना किंवा बरं वाटत नसताना आपल्याला आई लहानपणी करून द्यायचीच ना. हा किती छान वाटायचं ना. थांब मी करून देतो. तू बस बस. अरे खूप झाले आता. वाटीमध्ये घालून मस्त कालवून खा. हळूहळू फोडणीची पोळी होईल. का नाही गुरुकडे आहे का नाही गुड बॉय. थँक्यू हा गुड बॉय. नाही म्हणजे आता मी काय करतो, हे पोळीचे तुकडे ते वरणात बुडवून खातो आणि ताक असतं ना ताक त्याचं स्ट्रॉने पितो. हा हळू हळू हळू. एक मिनिट. हो हो एकदम वरती बघ. माझ्याकडे बघ. हो 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 हो. सावकाश सावकाश. हो हो राधा हो. पाणी पी बरं. राधिका. रेवती काय सकाळी सकाळी कुठे निघालीस. अगं मीटिंग आहे सकाळी म्हणून लवकर निघाले. म्हटलं जाता जाता सौमित्रेला बघून जाऊया. कसा आहे तो, कुठे आहे आता. आत आहे आणि बरा आहे.
हे रेवती, बरं झालं तू आलीस. मी लवकरात लवकर आवरते आणि तुझ्या बरोबर खाली येते. कारण काय, मला ती फळं आणायची आहेत, फुलं आणायची आहेत, आईंनी सांगितलंय. आणि बाप्पासाठी नैवेद्य पण करायचंय ना, सगळंच सामान आणायचंय. हो ते आहेच. अगं, सोसायटीत सुद्धा केवढा उत्साह संचारलाय. हो ना, गणपती सणच असाय. तुम्ही गरीब असा नाही तर श्रीमंत असा, सगळेजण एकत्र येतात आणि हा सण आपापल्या परीनं साजरा करतात. मलाही खूप आवडतं. त्या छान छान गणेशाच्या मूर्त्या, ती खिरापत, नैवेद्य, आरत्या, त्या स्पर्धा, विचारू नकोस. मी सुद्धा लहानपणी गणपती बघायला जायचे. अगं नेहा तर एवढी खुश आहे म्हणून सांगू. अहो, आमच्या नागपूरला सुद्धा जोरदार हा उत्सव साजरा केला जातो. महालक्ष्मींना तर विचारूच नका. सगळेजण येतात, छान उत्सव साजरा करतात, दर्शनाला जातात. गणपतीचे दिवस आले ना का असं वाटतं आपला जवळचा कोणीतरी पाहुणा आलाय आपल्याकडे. त्याची किमयाच तशी आहे. आता सार्वजनिक गणपती सुद्धा किती उत्साहाने साजरे होतात. खरंय, लोकांच्यात एकी राहण्यासाठी हे सण उत्सव फार महत्वाचे असतात. हो. बरं, या वर्षी सुद्धा नेहा आणि अथर्वला आपण गणपती बघायला घेऊन जायचं. त्यातूनच तर मुलं शिकतात ना. हो, आणि त्यांना उत्सवाची माहिती सुद्धा होईल. रेवती, तुला खरं सांगू का, बाप्पाच्या कृपेमुळे माझं सगळं चांगलं होऊन राहिलं बघ. यावेळेला मला असं वाटतंय की आपला 5 दिवसाचा सोसायटीचा उत्सव आहे ना, रोज मीच नैवेद्य करून आणेन. अरे मग करूया की. इतके सगळेजण आहेत मदतीला. ह्या वर्षी सुद्धा आपण छान सण साजरा करूया आणि बाप्पाचे भरपूर आशीर्वाद घेऊया. खरंय, बाप्पाची दृष्टी आहे आपल्यावर आणि मला खात्री आहे त्याच्या कृपेनं सगळं चांगलं होईल. या शनायाचं काय करायचं ना, मला खरंच काही कळत नाही. वहिनी जाऊ दे. नाही, तुम्ही शांत व्हा. काय आहे, हिला सुधारवायला जाणं म्हणजे आपण आपल्याला शिक्षा देण्यासारखं. हो, पण आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांशी कसं वागायचं याचे साधे संस्कार नाही तिच्यावर. संस्कार? वहिनी, अहो, हिच्यावर जर कुणाचे संस्कार असते ना तर गुरु सरांसारख्या संसारी माणसावर. वहिनी सॉरी. वहिनी खरंच सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं. पण गुरु सर सुद्धा तिच्या बरोबर. पाहू दे ना श्रेयस, आता हे बघ ना, एवढी कामं आहेत. आपण रोज सगळेजण इतकी कामं करतो, दिवस रात्र मेहनत करतो, त्याचा विचार करतो. घरच्यांना वेळ देऊ शकत नाही आपण, मी अथर्वला वेळ देऊ शकत नाही. हे सगळं असताना आपण काय फक्त शनायाकडे लक्ष द्यायचं का आता? हो, नाही ते बरोबर आहे तुमचं. नाही, मला तर ना असं वाटतं की ह्यांना आणि शनायाला काढून टाकावं कामावर. वहिनी, या दोघांबद्दल माहिती नाही, पण शनायाबद्दल आम्हा सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तिला ऑफिसमधनं काढून टाकायला हवं. नाही म्हणजे गुरु सर अनुभवी आहेत आणि कसंही असलं तरी ते त्यांचं काम व्यवस्थित करतात. पण हिचं काय, कामाचा तर काही पत्ताच नाही, कुठलंही काम धड येत नाही. आपल्या ऑफिसवर ओझं आहे वहिनी शनाया. आणि ऍटिट्यूड बघितला, उसना उसाने, बाकी काही नाही. अरे आता बघितलं ना, काल सौमित्र हिच्या मागे मागे गेला, ऍक्सिडेंट झाला, त्याचा हात गळ्यात आहे. नाही, शनाया म्हणजे ना नुसतं नुकसान आहे, नुकसान, बाकी काही नाही. चल जाऊ दे, आपण कामाला सुरुवात करूया. काय, चला खेळा लवकर बाबा. आणि आज जर हरलात ना तर मी सगळ्यांना सांगेन ना डाव्या हाताने हरवलं म्हणून. हो, हळू जोरात टाळी दिली तरी इथे जर्क बसतो. जरा विचार करू दे रे शांतपणे. किती विचार करताय बाबा. पण बाबा खरं सांगू का, मला बुद्धिबळ हा खेळ का आवडतो माहितीये का? म्हणजे याच्यात ना 2 हातांपेक्षा बुद्धीचा वापर जास्त होतो म्हणून. हा. मी बुद्धिबळ का खेळतो माहितीये का तुला? माझा हा एक हात फ्रॅक्चर आहे म्हणून. नाही, त्या हाताने बुद्धिबळ खेळणारच नाहीस ना तू. मी बुद्धिबळ यासाठी खेळतोय की बुद्धीला गंज लागू नये म्हणून. तुमच्या की माझ्या? टाळी नको, टाळी नको. घे बाबा, एवढा वेळ विचार करून ही मूव केली तुम्ही. काय बाबा, गेला तुमचा घोडा.
हे असं कसं जमतं रे एकदम शांतपणे? एकदम मला बोलण्यात गुंतवलं तू आणि माझा घोडाही मारलास. आमचा आदर्श कोण आहे माहितीये का आमच्या पिढीचा? MS धोनी. धोनी? इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन, आधीचा विकेट किपर. हा हा. तो कसा किती प्रेशर असू दे शांत राहतो, शांत डोक्याने निर्णय घेतो प्रत्येक वेळेला. तसंच आहे, आपण पॅनिक नाही व्हायचं बाबा, आपण शांत राहायचं. आता हेच बघा, आता तुमचा जो राजा आहे तो मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे पॅनिक व्हायची काही गरज नाही. पण तुम्हाला कळतंय का, वजीर बघा तुमचा बाबा, वजीर बघा. सौमित्र, तुझ्या मते हा राजा आहे, पण माझ्या मते ही राणी आहे. राणी? आणि ही राणी अडचणीत पडू द्यायची नसेल, तिला सांभाळणारा एक वजीर गरजेचा आहे. म्हणजे बघ, काय बाबा पॅनिक नाही व्हायचं, शांतपणे विचार करायचा. माझा घोडा आहे तिकडे, 1 2 अडीच, वजीरही गेला आणि राजाही चेकमेट झाला तुमचा. खरंच? अरे त्या घोड्याकडे लक्षच नव्हतं माझं. पण कमाल आहे यार सौमित्र, तू इतकं शांतपणे कसं काय खेळू शकतोस? राणीला जर वाचवायचं असेल तर तुझ्यासारखा शांतपणे खेळणारा खेळाडू हवा. खरी गोष्ट, प्रतिस्पर्धेला जर हरवायचं असेल, शह द्यायचं असेल, तर अगदी तुझ्यासारखा पॅनिक न होता शांतपणे खेळणारा खेळाडू गरजेचा आहे. काय बोलताय बाबा तुम्ही? सौमित्रा, चला बघू लवकर, पानं वाढते, बंद करा तुमचं बुद्धिबळ. भूक आधी जेवण.